राजकीय स्वातंत्र्य लढ्यातलं कार्य आणि त्यानंतर स्मिता पाटील या कलापथकामध्ये म्हणजे सामाजिक चळवळ चालवण्यासाठी कलापथकात काम करायच्या, त्या जरी अभिनेत्री असल्या तरी अशा संपूर्ण कुटुंबाचे फोटो लावलेत. अशा इमारतीत मी प्रथमतः ग्रामस्थांचं आणि तुम्हा पत्रकारांचं स्वागत करतो. पदयात्रा 26 तारखेला 26 एप्रिलला जी आयोजित केली होती तिच्या मागचा हेतू आमचा असा होता की 1 तारखेला लीलाताईंचा स्मृती दिवस आहे आणि लीलाताईंचा स्मृती दिवस असताना आम्ही वेळोवेळी लीलाताईंचे, उत्तमराव नानांचे विचार शाळेमध्ये प्रसारित करीत असतो. आम्हाला असं वाटलं की 1 तारखेला गावाला आपण आमंत्रित करावं या स्मारकावर. यासाठी आम्ही 26 तारखेला पदयात्रेने गावात जायचं, लीलाताईंचं, उत्तमराव नानांचं गुणगौरव करायचा, त्यांचं क्रांतीपर्व पुस्तकातील त्यांचं जे कार्य आहे, स्वातंत्र्य लढ्यातलं कार्य, प्रति सरकारमधील कार्य, त्यांचं वैयक्तिक आयुष्यामध्ये जो संघर्ष निर्माण झाला ते कार्य, त्यासोबतच या डांगरी गावाचे माझ्यावर जे उपकार आहेत, माझ्या डाव्या बाजूला माझी पत्नी बसली, तर या डांगरी गावाने आमचा विवाह लावलाय, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आमचा विवाह लावलाय आणि म्हणून डांगरी गावाविषयी आम्हाला एक आत्मीयता आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पायी पायी जायचं, रस्त्यातल्या गावांना लीलाताईंचा जागर करत करत तिथे जायचं. पदयात्रेच्या नियोजनाच्या दृष्टीने धार गावामध्ये सकाळी 6:30ला चहापानाचा कार्यक्रम होता आणि बचत गटातील आणि गावकरी येऊन लीलाताईंसाठी जे आम्ही वक्ते तयार केले होते त्यांचे विचार ऐकणार होते. 8:30 वाजता मारवड गावामध्ये शांताराम बापू, हरिभाऊ मारवडकर यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी नाश्ता ठेवलेला होता आणि संपूर्ण गावकरी लीलाताईंविषयी आम्ही काय बोलतो हे ऐकायला येणार होते. डांगरी गावामध्ये आम्हाला जे फोन आले, सर तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करतो, फक्त आम्हाला 25 तारखेच्या आत तुम्ही पदयात्रेने किती लोक येत आहात. मी सांगितलं आम्ही 2ही असू, 20ही असू, 200ही असू. सर आम्ही 200चा आकडा धरतो, कारण ह्या ज्या बातम्या गेल्या तर लोकांना उत्सुकता आहे, तर आम्ही तुम्ही आल्यानंतर पायी पायी या, तुमचं जेवणाची व्यवस्था आम्ही करतो. असं एक डांगरी गाव आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध असलेलं गाव, असं सगळं नियोजन झालेलं असताना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांना आमच्या निरोप पोहोचले होते. पण आज सकाळी सुदैवाने हे गावकरी आले, त्यांनी सांगितलं की सर ही पदयात्रा तुम्ही थांबवा असं आम्ही सांगत नाही, हे स्मारकाचं लोकार्पण होऊ द्या, मग तुमचा विरोध करणारे किंवा तुमचं समर्थन करणारे सगळे मिळून जर एकत्र असतील तर पदयात्रा काढायला आनंद होईल. आणि ती गोष्ट मी स्वीकारली, प्रामाणिकपणे स्वीकारली, कारण मी आहे अहिंसावादी. मी लीलाताईंचं, उत्तमराव नानांचं अनुयायी. लीलाताई उत्तमराव साने गुरुजींची धडपडणारी मुलं, साने गुरुजी गांधीजींचा वारसा चालवतात, म्हणजे मी अहिंसावादी माणूस आहे, मी अहंकारी माणूस नाही. त्याच्यामुळे मी नम्रपणे यांचं म्हणणं स्वीकारतो आणि ही पदयात्रा लोकार्पण झाल्यानंतर, पण मी तुम्हाला विनंती अशी करेल की लोकार्पणाला उशीर झाला म्हणूनच माझा त्रागा झाला आणि मी त्या स्मारकाच्या कुलपावर घणाघात केला. म्हणजे माझ्या मनामध्ये लीलाताईंना त्या गुणपटात बांधलेलं मला पसंत नव्हतं म्हणून मी केलं. तर आताही मी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक लवकर ते लोकार्पण होईल या दृष्टीने प्रयत्न करा, जेणेकरून आम्ही जे वक्ते तयार केले लीलाताईंचं आणि उत्तमराव नानांचं वर्णन करणारे, तर ते वर्णन केल्यानंतर समाजामध्ये एक चांगला संदेश जाणार आहे. आणि ह्या पदयात्रेचं मी कोणीच नाही, मी सामान्य सेवक आहे. त्याचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नेत्या गीतांजली घोरपडे आणि आमचे तालुका अध्यक्ष बीकी सूर्यवंशी हे नेतृत्व करत आहेत. मी आणि शरद दादा आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, आम्ही फक्त नियोजनासाठी झटतो आहोत. तर मला वाटतं ते पुन्हा पुन्हा माझं नाव घेत आहेत, म्हणून मला वाटतं की मी नम्रपणे स्वीकारावं आणि त्यानंतर या संपूर्ण पदयात्रेचं नेतृत्व करणाऱ्या गीतांजली घोरपडे यांना मी विनंती करेल की तुम्ही काय निर्णय घ्यायचा